हे पुरं फुटलेलं आहे. एवढं घाणीमध्ये कसं राव, विद्यार्थ्यांचा किती बसायला जाईना नाही तिथं. त्याचे निवेदन दिले तुम्ही, काय म्हणणं आहे त्यांचं? सिनेटला बी दिलेले का वास सुटलाय, काय घाण आहे. संडास बाथरूमला तर दर्जा नाही. मग इथं हॉटेलमध्ये कसं आहे, वापरते कसं तुम्ही? कामगार जाते 1 घंटा तिकडेच जाते. आणि बाबा हे बेकार असं अवस्था आहे. किती घाण आहे. किती पैसे घेते तुमच्याकडून ते? 60,000 रुपये महिन्याला घेते. 60,000 रुपये महिना घेते दर महिन्याला. म्हणून आम्हाला तिथं वास येऊ लागला घाण कितीतरी. याच्यामध्ये ब्लॉक झालंय, यातून जातच नाही ना. हे जो पाणी आणि तुम्ही ते याला स्टेटला तक्रार नाही दिली की याची? सांगितलं तरी ते ऐकत नाही. नमस्कार. आज आपण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये आणि आपण आता सध्या आहोत बॉटनी कॅन्टीन जवळ. आपण बघू शकतात मागे की खूप विद्यार्थी इथे जेवणाचा आस्वाद घेत आहेत. तर आपण त्याचबरोबर आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधूयात की त्यांना इथलं जेवण कसं वाटतं, पण इथल्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बोला मॅडम. बॉटनी कॅन्टीनचं जेवण कसं आम्ही 2-3 महिने तरी झाले कंटिन्यू खातो. जेवण कसं छानच आहे, स्टाफही फॅमिलीवर झालेला आहे. फक्त एवढंच की इथे थोडंसं स्मेलचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमच्या हॉस्टेलमध्ये आहात, तिथं कॅन्टीन नाहीये का चालू? कॅन्टीन सुरू आहे तिथे, फक्त क्वांटिटी थोडी कमी आहे, त्यामुळे आम्ही इथे जॉईन केलं. जेवण छान आहे. हॉस्टेलचा असा प्रॉब्लेम आहे की ते क्लीननेस नाहीये, वॉशरूम्स वगैरे क्लीन नसतात, तेवढा एक प्रॉब्लेम आहे. पिण्याचं पाणी एक वेळेवर मिळत नाही आम्हाला. रात्री तर पाणीच नसते पिण्याचे आणि यूज करायला पण पाणी जाते, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे हॉस्टेलचा. बॉटनी कॅन्टीन आहे तर तिथे दुर्गंधीचा खूप समस्या विद्यार्थ्यांना जाणवते, त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? मी जेव्हापासून जॉईन केली कॅन्टीन तेव्हापासून आहेच तिथे थोडासा स्मेल, पण मध्यंतरी येत नव्हता, आता डबल सुरू झालेला आहे, त्यामुळे थोडासा जेवणाचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही कॅन्टीन चालकाला या संदर्भात बोलले का, दुर्गंधी येते वगैरे? सध्या आम्ही काही बोललेलो नाहीये, पण बोलणार आहोत. जेवण वगैरे व्यवस्थित देतात का? जेवण खूप छान आहे आणि पहिले कसं खूप आजारी पडायचं आम्ही भाजी टिफिन वगैरे, पण इथं जेवण खूप छान आहे, तसं काही प्रॉब्लेम येत नाही. आणि पर प्लेट जे आहे ते तुम्हाला काय चार्जेस लावतात त्याचे? हो, साधारण 1800 रुपये. म्हणजे महिन्याने लावलेली तुमची काय प्रतिक्रिया मॅडम? सेम, सोबतच आहोत आम्ही, सोबतच लावली होती मेस पण. 4 महिने तर झाले. कोणत्या हॉस्टेलला आहात आपण? यशवंत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव लीलाधर काडे. मी मॅनेजमेंट सायन्सचा MBA सेकंड इयरचा विद्यार्थी आहे. तर थोडंसं मागच्या साईडला कॅन्टीनच्या गटार वगैरे थांबल्या, त्याच्यामध्ये ते उपकर वगैरे येतात, ते बसतात आणि त्याच्यामुळे लहान वास येतो. तिथं मुलं वगैरे जेवण करायला असतात, त्याच्यामुळे थोडंसं आरोग्य तिथे, कारण मच्छर वगैरे खूप सारे येतात. आपण पाहू पण शकतो मागच्या साईडला खूप सारे गटार वगैरे थांबले आहे. त्याच्यावर प्रशासनाने काहीतरी करायला पाहिजे. किती दिवसापासून चालू आहे असा प्रकार? काही खूप दिवसापासून झाले, तरी सुद्धा प्रशासन, पण मी आलो तेव्हापासून तर आहेच इथं, मी बघितलंय तेव्हापासून. प्रशासनाने थोडस याच्यावर काम करावं. धन्यवाद. माझं नाव महेंद्र घागरे, मी CSIT डिपार्टमेंटला आहे, सेकंड इयर. सध्याला इथे वास वगैरे भरपूर येतो, नाल्यांचा वगैरे. स्वच्छता तर आहे, पण सरांनी गटारीची कंप्लेंट नाही केली वाटतं ते कॅन्टीन वाल्यांनी, कारण कंप्लेंट काही झाली नाही, घेतले जात नाही, ते येत नाही, कोणी बघत नाही इथं काय चालू आहे काय नाही प्रशासनाचा. आता इथं बोललं पण नाही, माणूसला बोलतं कंप्लेंट पण केली त्यांनी, पण याच्या आधी काही झालं नाही. वास वगैरे आम्हाला येतोच, आम्ही पण भरपूरदा बोललोय सगळ्या गोष्टी. दिवस आम्ही इथंच असतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे.
वास भरपूर येतो. आता तरी कमी आहे, पण आता ते प्रशासन ध्यानच देत नाही कोणी, त्याच्यावर आम्ही काय करणार इथे? प्रशासन फक्त पैसे घ्यायचं हा, काम. पैसे घ्यायचं काम करतात. असं नाही का माणसाने कंप्लेंट नसेल केली कॅन्टीन वाल्याने, त्याने पण कंप्लेंट केलेली भरपूरदा, पण त्याची बी काही कंप्लेंट दर्ज झालेली नाही इथं. जेवण कसं मिळतं? जेवण आहे ते, जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही, जेवण वगैरे एकदम ओके बनवता. जेवणाचा कॅन्टीनचा काही खाण्यापिण्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम फक्त नाही. तो दुर्गंधीचा हा, दुर्गंधी आहे, बाकी थोडस अस्वच्छता आहे आजूबाजूला. हा, इथं परिसरला थोडं स्वच्छ ठेवलं तर कसं बसायला थोडं बरं वाटत. धन्यवाद. हा.